आपली परिस्थिती उलटा चोर कोतवाल को दाटे। आज मोठमोठे नेते आहेत, त्याचं म्हणणं आहे या देशातल्या नागरिकायले फ्रीची रेवडी पाहिजे। बेरोजगार आणि मजूर वर्ग हे कुठं गिनतीतच ठेवले नाही। साधा 5-10 एकरावाला शेतकरी आहे, कोणता दुष्काळ आला, नापिकी झाली, कोणती लाभाची अपेक्षा ठेवली तर म्हणतात फ्रीची रेवडी पाहिजे। आणि त्या शेतकऱ्याच्या 500-700 पटीनं जमीन याच्याजवळ आहे, 500-700 एकर, आणि मोठा लाभ घेतात। ते फ्रीची रेवडी होत नाही का? मोठे नेते आहे, मोठा पगार आहे, आवकचे रस्ते भरपूर आहे तुमच्याजवळ, आणि जो वरचा सर्वात मोठा नेता आहे ना, त्यानं तर त्याचे दोस्त मित्र मंडळी आहे, त्याला कर्ज स्वरूपात अरबो खरबो रुपये दिले आणि माफही केले। ते फ्रीची रेवडी नाही। आणि खरोखर या देशातल्या नागरिकांच्या गरजा समजणं म्हणजे फ्रीची रेवडी होते का? हे सर्व नागरिकांना समजणं आज गरजेचं आहे। आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना माझं सांगणं आहे की वरचा कॅमेरा बंद नाही आहे, कुठंतरी तुम्ही समजून घ्यावं, हे विनंती आहे। धन्यवाद।